13/5 सममूल्य अपूर्णांक कोणता? आता या ठिकाणी 13/5 आहे ना, मी आता या ठिकाणी लिहून घेतलं 13/5. आता ज्या अपूर्णांकाचे मूल्य समान असते त्याला सममूल्य अपूर्णांक असं म्हणतात. मूल्य म्हणजे किंमत. मग आता 13/5 आहे, मग कोणत्याही अपूर्णांकाच्या छेदाला अगर अंशाला शून्याशिवाय कोणत्याही संख्येने गुणलं अगर भागलं तर येणारा अपूर्णांक हा सममूल्य अपूर्णांक असतो. म्हणजेच काय, 13/5ला समजा आपण 2ने गुणलं, 13ला 2ने गुणलं, 5ला 2ने गुणलं तर येणारं उत्तर हे त्याचं सममूल्य अपूर्णांक म्हणजे दुसरा समान मूल्याचा अपूर्णांक आपल्याला मिळणार. समजा 3ने गुणलं अंशाला आणि छेदाला तर तिसरा सममूल्य अपूर्णांक मिळणार. मग या ठिकाणी आपण पर्याय करून जाऊया. 13 आहे अंश, मग 13 × 13. आता इथे 13 दिलेत, मग आता 5ने जर 13 × 13, 13 × 2 = 26 नाही, 13 × 3 = 39, 13 × 4 = 52 नाही वरच्या अंशाला, 13×5 = 65. मग अंशाला जर आपण 13ने गुणलं 13×5 = 65 येणार. मग छेदाला पण आपण 5ने गुणलं पाहिजे, 5×5 = 25. मग 13/5ला आपण अंशाला आणि छेदाला 5ने गुणूया. 13×5 = 65 आणि 5×5 = 25. ह्याची किंमत 30, ह्याची किंमत आहे म्हणून 65/25 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. 1.1/2चा सममूल्य अपूर्णांक खालीलपैकी कोणता? आता ही संख्या मी ह्या ठिकाणी दिलेली आहे 1.1/2. ही संख्या आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, कारण त्याच्यात एक पूर्ण भाग आहे आणि 1/2 हा अपूर्ण भाग आहे. याचं अपूर्णांकामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना छेदाने पूर्ण संख्येला गुणायचं, त्यामध्ये अधिक अंश मिळवायचा. म्हणजे छेद कोणता आहे? 2. 2 × 1 अधिक अंशस्थानचा 1 भागिले 2. मग आता तुमचं उत्तर किती आलं? b म्हणजे 2 आलं, अधिक हा 1 म्हणून होतील 3/2. आता या 3/2चा सममूल्य अपूर्णांक आपल्याला काढायचा आहे. अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणायचं. मग आपण अंशाला 2ने गुणलं, छेदाला पण 2ने गुणलं. मग दुसरा अपूर्णांक कोणता येणार? 3 × 2 = 6 आणि 2 × 2 = 4. हा पर्यायामध्ये आहे का? नाही आहे. मग आपण पुन्हा 3/2ला 3ने गुणून पाहूया, म्हणजे दुसरा सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळणार. 3 गुणलं 3 × 3 = 9 आणि 3 × 2 = 6. 9/6 आहे का बघूया. आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 6/3, 7/3, 1/3 आणि 5/3 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहा. तर हेच अपूर्णांक मी ह्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता चढत्या क्रमामध्ये लहानात लहान संख्या प्रथम लिहितात म्हणून मी हा इथे चल शब्द लिहिलेला आहे समजण्यासाठी. च म्हणजे चढत्या क्रमाने, ल म्हणजे लहानात लहान संख्या. मग आता या ठिकाणी छेद समान आहेत. मग जेव्हा छेद समान असतात तेव्हा ज्याचा अंश लहान तो लहान, ज्याचा अंश मोठा तो मोठा. मग ह्याच्यात सगळ्यात अंश लहान कोणाचा? 1/3 आपण लिहून घेऊया. 1/3. दुसरा कोणता येईल? 5/3. तिसरा कोणता येईल? 6/3 आणि चौथा येईल 7/3. आता आपण पर्यायामध्ये शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवल्यास बेरीज 2 येईल? या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे छेद भागिले अंश गुणुले बेरीज वजा 1. आता आपण सूत्राप्रमाणे लिहूया. छेद किती आहे? 5 आहे. 5 अंश किती आहे? 2 आहे. 2 गुणुले बेरीज किती दिले? 2 दिले आहे, वजा 1. आता आपण तिरकस गुणाकार करूया. 5 × 2 = 10 भागिले 2 वजा 1. आता या ठिकाणी उदाहरण आपण सोडूया. बे 1 बे, बे 5 10. 5 वजा 1 आलं. 5 वजा 1 बरोबर 4. म्हणजे 2/5 मध्ये 2/5 4 वेळा मिळवल्यास बेरीज 2 येणार म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. 35/3 या अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक करा. आता 35/3 आपण ह्या ठिकाणी त्याचा भागाकार करायचा आहे, छेदाने अंशाला भागायचा आहे. मग आपण इकडे लिहूया 35/3. 3 × 3. 3 दशक म्हणजे 30. 5चे 5. 3 गेले 0. पुन्हा 5ला बघूया. 3 × 3 वजा चिन्ह काढलं. 5तून 3 गेले राहिले 2. ही तुमची काय आहे? बाकी आहे. ही बाकी तुमची अंशस्थानी येणार. कुठे येणार? अंशस्थानी. अंश लिहिला. हा तुमचा आलेला 11 आहे तुमचं उत्तर आहे. भागाकार आहे. हा पूर्ण भाग आहे म्हणून पूर्ण भाग येणार. पूर्णांक हा तुमचा पूर्णांक आला. आणि ज्याने भागलं तो तुमचा भाज्य आहे, भाजक आहे. हा तुमचा काय आहे? भाजक आहे. तो छेदस्थानी येणार. म्हणून उत्तर तुमचं येणार 11.2/3. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर.